ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण. आता तर श्रावणी सोमवार हे आहेतच, पण जे सण नागपंचमी हा सुद्धा सण पहिला सुरुवातीला मानला जातो आणि तो मंगळवारी आहे, म्हणजेच परवा येणारा मंगळवारी. आता अर्थातच आज रविवार उजाडलेला आहे, तर म्हणून म्हणतो की मंगळवारी परवा म्हणतो असं म्हणतो. ठीक आहे, तर मग उद्देश असा आहे की मला सांगायचा की गंमत अशी की नागपूजन म्हटलं की आदल्या दिवशी आमच्याकडे धमाल असायची की ते आई सांगणार, वडील सांगणार की आता बाहेर जायचं नाही, ते सुरी घेऊन हातात जायचं नाही, काही कापाचं नाही, काही खड्डा खाण्याचं नाही, किंवा काही असं मातीमध्ये जायचं नाही, शेतीमध्ये म्हणजे आपल्या बगीच्यात जायचं नाही, असं अनेक बंधनं चालू व्हायची. दुसऱ्या दिवशी काही कापाचं नाही, आपलं पोळी भाजायची नाही, अरे बाबा अनेक प्रकार. आणि त्याचं मग आम्हाला आता आठवलं तरी ते हसू येत होतं आणि अजूनही पाळतो आम्ही. आता परंपरेनुसार जे आपल्या रीतिरिवाज आहेत ते आपल्याला साधे करायलाच पाहिजे. पण सांगायचा उद्देश काय, ती जी मजा होती, जी काय आठवण आहे अजून, ती जात नाही. आणि अशा प्रसंगी असलेले आनंदाचे क्षण आणि आपल्याला येणारी आठवण ही एक महत्त्वाची आहे. म्हणूनच हे सण आणि आठवण हीच एक जोडी आहे आणि ती आपल्याला समाधान देणारी आहे. ते गंमत आता या सुमुहूर्तावरती एक आपण कवितेला सुरुवात करतोय. कवितेत नागदेवतेचं पूजन कसं करावं आणि ती पूजा कशा त्याने कवितेत थोडक्यात वर्णन मी केलेलं आहे, तर ते ऐकायचं. पूजा अर्चा करा देवदेवतांचे स्मरण, पूजा अर्चा करा देवदेवतांचे स्मरण. नागपंचमी आज पहिला सण, नागपंचमी आज पहिला सण. सुरुवात सणाला दिनांक 29 श्रावण महिना, श्रावणच म्हणजे नागपंचमी हा दिनांक 29ला आहे. रंगरांगोळी सजवा आपले अंगण, रंगरांगोळी सजवा आपले अंगण. नागपंचमी 5 नागांचे करा स्मरण, नागपंचमी 5 नागांचे करा स्मरण. तांदुळाचे नागदेवतांचे स्मरण, तांदुळाचे नागदेवतांचे स्मरण. नागदेवता पूजन उपवास ठेवा आठवण, उपवास ठेवा आठवण. नागदेवतांचे पूजन ठेवा उपवासाची आठवण. दूध नैवेद्य लाह्या, दूध नैवेद्य लाह्या फुले, नको विस्मरण. लक्षात ठेवा नको कापणं चिरणं भाजणं, लक्षात ठेवा नको कापणं चिरणं आणि भाजणं. आहारात नको आज कांदा लसूण, आहारात नको आज कांदा लसूण. नागाला भाऊ मानून स्त्रिया कधी साजरा सण, नागाला भाऊ मानून स्त्रिया कधी साजरा सण. कालसर्प दोष मुक्ती होते निवारण, सर्प दोष मुक्ती होते निवारण. दागदागिने नवीन वस्त्र करा परिधान, दागदागिने नवीन वस्त्र आज करा परिधान. नागदेवतांचे पूजन, नागदेवतांचे पूजन करती संकटाचे निवारण हो. नागदेवतांचे पूजन संकटाचे होई निवारण. आज गाणी हास्य विनोद करा जागरण, आज गाणी हास्य विनोद करा जागरण. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. नमस्कार.